हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज सुंदर एक रेसिपी तुमच्यावर शेअर करते। मसाला फिश करी खूप सुंदर टेस्टी कमीत कमी साहित्यातली आपली रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा। अजून तुम्हाला कोणते छान छान रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, मी भरपूर प्रयत्न करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रुहीज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका। करूया आपल्या सुरुवात मसाला फिश करीला। सुरुवातीला आपण एक मसाला बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, थोडं ओलं नसेल सुकं घेतलं तरी चालेल। 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून धणे घेतलेत, कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या घ्यातलेल्या आहेत। हे सगळं मिक्सरला छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे। ते बारीक करण्यासाठी थोडंसं पाणी लागेल, ते पाण्याचा वापर करून आपण अशी छानपैकी एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि ही पेस्ट तुम्ही अगदी 15-20 दिवस डीप फ्रीजला म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये सेट करून ठेवू शकता। म्हणजे आपण कधीही पाहिजे असेल, आपल्याला फिश करायचं असेल तर अशी पेस्ट तयार असेल तर पटकन आपण फिश बनवू शकतो। इथे आता मी मस्तपैकी एकदम फ्रेश ताजी सुरमई घेतलेली आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया। हा मसाला नक्की तुम्ही स्टोअर करून ठेवून द्या, कारण का कधीही फिश करायचं असेल ना, एनी टाईम हा मसाला यूज केला की पटकन फिश तयार करता येतात। इथे मी थोडासा लाल तिखट घेतलेला आहे, म्हणजे साधारण 1 टीस्पून वगैरे असं घेतलेलं आहे। एक लिंबाचा रस त्याच्यावरती म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस आपण त्याच्यावरती छानपैकी पिळून घेऊया आणि हे सगळं आपण मीठ मसाला फक्त आपण लावून आणि लिंबाचा रस लावून थोडंसं 5-10 मिनटासाठी असंच मासे ठेवून देऊयात। सगळे दोन्ही साईडनी व्यवस्थित मसाला आपण लावून घेऊया, त्याला व्यवस्थित असा दोन्ही साईडनी आता आपण लावून घेतलेला आहे। आता आपण करी बनवायच्या आधी सुरुवातीला आपली फिश आहे, म्हणजे आपली ही जी सुरमई आहे ती फ्राय करून घ्यायची आहे। त्यामुळे एका पॅनमध्ये मी थोडं तेल टाकून घेते, साधारण एक 4-5 टेबलस्पून तेल टाकून घेते। तेल छानपैकी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आपण जे फक्त मीठ आणि मसाला लावलेले आहे आपले फिश, ते आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने छानपैकी आपण दोन्ही साईडनी मस्तपैकी असे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। करायला खूप सोपी आणि खायला खूपच टेस्टी अशी ही रेसिपी आहे। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता। एक साईड व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। आता आपण ती दुसरी साईड आपण शिजवण्यासाठी त्याचे पलटी करून घेऊया आणि हे आपण आता दुसरी साईड पण शिजवून झाली की आपण हे फिश आहे ते म्हणजे आपली सुरमई आहे ती अशीच ठेवून द्यायची आहे आणि आपण बाकीचं करीला सुरुवात करूया। वेगळीकडे असे काढून ठेवायला नको, म्हणजे पॅनमध्येच ते असे जरा व्यवस्थित गरम असे राहतील। आता ही दोन्ही साईडनी आपण छानपैकी शिजवून घेतलेली आहे। आता एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेल साधारण 4-5 टेबलस्पून तेल घेते आणि तेल छान गरम झालं की आता आपण जो सगळा खोबरा लसूणचा जो आपण माशासाठीचा जो मसाला तयार केलेला होता, त्याचे 4 टेबलस्पून मी मसाला घेतलेला आहे आणि तो मसाला तेलावरती छानपैकी परतवायचा। त्याच्यामध्ये मी 1.5 टेबलस्पून म्हणजे 1 आणि अर्धा टेबलस्पून लाल तिखट घेतलेला आहे, 1 टीस्पून हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण छानपैकी तेलावरती परतवून घेऊया। म्हणजे सगळा तो आपला मसाल्याचा जो फ्लेवर आहे, जो आपण माशाला लावण्यासाठीचा मसाला आहे, तो सगळा तेलामध्ये असा व्यवस्थित असा खरपूस असा परतवून घेऊया। आणि आता आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचा 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा तो छानपैकी परतवून घेऊया। आपल्याला जास्त पातळ असा रस करायचा नाही आहे, थोडा घट्टसरच ठेवायचा आहे, म्हणजे आपली करी ही थोडी घट्टसरच ठेवायची आहे। इथे आता मी 2 कोकम घेतलेले आहेत। कोकम हे माशाचं जे आपण जेव्हा कधीही माशाचा प्रकार आपण बनवतो त्याच्यामध्ये कोकम किंवा कोकम आगळ म्हणजे कोकमपासून जो रस तयार केलेला असतो तो असा रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो, तो नाहीतर असं कोकम हे यूज करायचं असतं, किंवा हे काहीच नसेल तर लिंबाचा रस तरी यूज करायचा असतो, म्हणजे जेणेकरून माशाला टेस्ट पण छान येते आणि आपल्याला ते पचायला पण सोपं जातं।
आता आपल्या ग्रेव्हीला छानपैकी उकळी आल्यानंतर म्हणजे चांगली गरम झाल्यानंतर आपण जे फिश फ्राय केलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे फिश ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर एक 5 मिनिटासाठी फक्त आपल्याला ते गरम करायचं, कारण का मासा आपण ऑलरेडी शिजवलेला होता, करी आपली व्यवस्थित शिजलेली आहे, त्याच्यामुळे फक्त दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होण्यासाठी एक 5 मिनिटं आपण ती गरम केलेलं आहे आणि अशी छानपैकी आपली मसाला फिश करी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. खूप सुंदर टेस्टी अशी आपली रेसिपी सुरमई फ्राय तयार होते आपली. त्यामुळे ही नक्की ट्राय करा आणि तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत आपलं रुईज किचन 22 सबस्क्राईब करा. थँक्यू.